भिवंडी न्यूज से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करिए और बेल आइकन। सरकारने बिघडवलेला खेळ आहे, जे आपल्या हातातच नाही ते बोलावं कशाला। आता कुठेच सगळे मंत्री, कोण गावाला बसलंय, कोण कुठे गेलंय, कोण कुठे गेलंय। दोन समाजामध्ये नेहमी वाद लावणं हे या सरकारचं काम आहे। दोन धर्मामध्ये वाद लावणं हे या सरकारचं काम आहे। ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई लावणं या सरकारचं काम आहे। हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवणं या सरकारचं काम आहे। कारण का या सरकारला या दंग्याशिवाय मतं मिळणार नाही ते माहिती आहे। काही कामच केलेलं नाही। 3 वर्ष फक्त ह्याला सांभाळ त्याला सांभाळ याच्यातच वेळ गेला। कधी हा नाराज, कधी तो नाराज, त्यांना सांभाळता सांभाळता वेळ गेला। त्यामुळे ह्याला जबाबदार फक्त हे सरकार आहे। उद्या काय बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम सरकारलाच भोगावे लागतील। म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की दंगा घडवण्याचा पूर्ण असं आहे की तुम्ही का सांगितलं खोटं की आम्ही तर ह्या तारखेला आरक्षण देतो, त्या तारखेला आरक्षण देतो, ह्या महिन्यात आरक्षण देतो, त्या महिन्यात तुमच्या हातातच नाही। हे आहे तर मोदींच्या हातात आहे। मग तुम्ही का मोदींकडे गेले नाही, का पार्लमेंटमध्ये गेले नाही, का तुमच्या लोकांनी पार्लमेंटमध्ये आवाज उचलला नाही? कारण का तुम्हाला काही करायचंच नव्हतं। जरांगेने उद्या 12 वाजेपर्यंत नाही, मला जरांगे साहेबांबद्दल काही बोलायचं नाही, मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही। पण एकंदरीतच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तणावग्रस्त करण्याची जबाबदारी या सरकारवर आहे। एक मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, दुसरा मंत्री दुसऱ्या तोंडाने बोलतो, तिसरा मंत्री तिसऱ्या तोंडाने बोलतो। का बोलतो? कॅबिनेटमध्ये बोला ना। तुम्ही कशाला रस्त्यावर येऊन भांडणं लावता? मीरा रोड मध्ये देखील आपण बघितलं, ते मीरा रोडचं तर भयंकरच प्रकरण आहे। एखादी आमदार उठून बोलते मला 5 मिनिटं द्या, मी बघा काय करते। हे काय आमदारांनी बोलाय? आपण आमदारांनी काम आपलं हे आहे, दोन्ही समुदायांना एकत्र आणा, समजो, अरे बाबा राहू दे, चल बस। का नाही मुख्यमंत्री गेले तिथे आजपर्यंत? त्यांचा जिल्हा आहे ना। हिंदू मुसलमान बाजूला राहू द्या, माणुसकी नावाची गोष्ट असते। मुख्यमंत्री आले तर दोनही समाज गप्प बसले असते। दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र आणण्याचं कार्य मुख्यमंत्र्याचं होतं ना, का नाही केलं?